मेघना, मेघनाच, मेघना, मेघना. अय्या सॉरी सॉरी सॉरी, कळलंच नाही हो मला. ठीक आहे ठीक आहे, चल अगं पानं घेतलीत सुद्धा जेवायला, चल. अय्या हो हो. पण ताई मी थांबते ना आदित्यसाठी. अय्या मेघना, आता हे काय नवीन थांबा बिंबायचं? आता त्याला रोजच उशीर होणार आहे की नाही? परवा म्हणाला तो तसं. मग आता तू रोज थांबणार आहेस का त्याच्यासाठी जेवायची? आणि हे बघ, आपल्याकडचा नियम तुला माहिती आहे की नाही? भूक लागली की जेवायचं, थांबाय बिंबायचं असं चालत नाही आपल्याकडे. चल. हो माहिती आहे, पण खरं सांगू, तेवढाच जरा वेळ मिळतो गप्पा मारायला. पण मग एक काम कर ना, तू नाहीतरी त्याला जेवायला वाढायला उठतेसच ना, तेव्हा गप्पा मार त्याच्याशी. झोपलेली असलीस तरी जेवण गरम करून देतेसच ना त्याला. हो उठते, तो तसा म्हणतो उठू नकोस म्हणून, पण मला चैन पडत नाही. तो काय करतो माहितीये? करतो करतो म्हणतो आणि अन्न गरम न करता जेवतो. मग ठीक आहे, चल तेव्हा उठ मग त्याला जेवायला वाढण्यासाठी. हा, भूक नाही मारायची आणि ताटकळत नको बसूस. चल. चित्रा, किती वाजले का? 9:30 झालेत. अरे बापरे, कामाच्या नादात पत्ताच नाही लागला का? हे माझं ठीक आहे, पण तुला एवढा उशीर? घरी जाऊन स्वयंपाक करायचा असेल ना? मला काय, मला जाऊन जेवायचंय फक्त. मलाही. म्हणजे मला जायला उशीर होणार असेल ना, तर मनोज सगळा स्वयंपाक करून ठेवतो. आजही करणार आहे. क्या बात आहे. लवली, एकदा यायला पाहिजे त्याच्या हातचं जेवायला. केव्हाही. यू आर मोस्ट वेलकम. ठरवूया एकदा. बरं ठीक आहे, तुझं आवरलंय का सगळं? निघूयात. हो चलो. काय ग, विश्वाची चिंता नाही हो. मग अर्चूची पठ्ठी आज फिरकलीच नाहीये खाली. काहीतरी बिनसलं एवढं नक्की. काय ते कळत नाहीये मला. ते गुलाबजाम अजून डोक्यात नाही ना ठेवल्या आई नाही? छे छे छे, मला नाही वाटत अर्चू त्यावरून एवढी रुसेल. तिला ना तू तिची स्पेस दे थोडी. बोलणार नाही, करून दाखवेन असं म्हणाली ना ती. त्या नादात असणार. पार्टीचं कसं सरप्राईज दिलं आपल्याला, हो तसं काहीतरी सरप्राईज द्यायचं असणार. असं म्हणताय? अजून काय दुसरं असणार. आणि मुळात अर्चू अशी मनात ठेवणारी नाहीये ग. काही झालं, कोणी काही बोललं तर डायरेक्ट कॉलर पकडणारी आहे ती. माझा एक, तू तिला मोकळ सोड. आणि आता आपलं ठरलंय ना, प्रपंचातलं लक्ष हळूहळू कमी करायचं म्हणून ठरलंय ना. मुलांची सुख दुःख मुलांजवळ. त्यांच्या हसणारी रडण्याने आपलं काळीच गलबलता कामा नाही काय? हो. हा